देशमुख। आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। गवळी समाजाचा सामूहिक मेळावा संपन्न, 15 जोडपी विवाहबद्ध। रतनलाल सी बापना ज्वेलर्सचे प्रजासत्ताक दिनी नांदेडमध्ये उद्घाटन। प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरावर बंदी, दिलीप स्वामी। उद्या फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। 26 जानेवारी 15 ऑगस्ट तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी वापरात येत असलेले प्लास्टिकचे तिरंगी ध्वज व कार्यक्रमानंतर होत असलेला त्याचा अवमान रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांसह शाळा, विद्यालय, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाचे आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्लास्टिक ध्वजावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत। प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा कोणत्याही परिस्थितीत वापर केला जाऊ नये। प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर, विक्री किंवा वाटप यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी। राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत यंत्रणांनी सर्वसामान्यांमध्ये ध्वजसंहितेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश राष्ट्रध्वज वापराबाबत जिल्हास्तरीय जनजागरण समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली। या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। राष्ट्रीय सण साजरा करत असताना एक खबरदारी आपणा सर्वांना घ्यायची आहे आणि ती म्हणजे राष्ट्रध्वजाचा कुठेही अवमान होणार नाही याची। त्याकरिता शासनाने विशेष आदेश निर्गमित केलेले आहेत। यामध्ये विशेषतः प्लास्टिकचा ध्वज कुणीही वापरणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे। प्लास्टिकचा राष्ट्रध्वज कुणीही खरेदी करणार नाही, कुणीही वापरणार नाही याची सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कारण प्लास्टिकचा राष्ट्रध्वज हे वापरणं नियमानुरूप नाही आहे। त्याचबरोबर राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे। हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी कोणत्याही ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही या पद्धतीनं वर्तणूक करायची आहे। बैठकीत अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, शिक्षण अधिकारी BR गुंडगीर, शिक्षण अधिकारी SM खुडे, मनपा सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मनपा शिक्षण अधिकारी भगवत जोशी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्राध्यापक गणेश कांबळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक गणेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। आज शहरातील विजयनगर हनुमान मंदिर येथे गवळी समाजाचा सामूहिक विवाह मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात जोडप्यांना मंगळसूत्र व लग्नाचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले। या मेळाव्यात 15 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले। आज सकाळी गवळी समाजाचा 6व्या विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा मेळावा विजयनगर हनुमान मंदिर येथे पार पडला। त्या मेळाव्यामध्ये 15 जोडपे विवाह बंधनात बांधल्या गेले। या जोडप्यांना मंगळसूत्र व लग्नाचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले। त्यात कमिटीचे अध्यक्ष गंगाराम झागडे, उपाध्यक्ष विठ्ठल वाडेकर, तर सचिव म्हणून लाला कापसीवाले व कार्यकारिणी सर्व गवळी बांधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याची वरात गौरक्ष नगर, हनुमान मंदिर, गोकुळनगर, शिवाजीनगर, गणेशनगर व विजयनगर हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आली होती। विजयनगर हनुमान मंदिर येथे हा मेळावा संपन्न झाला। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवळी समाजाच्या बांधवांचा समावेश होता। हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये गवळी समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद देऊन आपली जबाबदारी पार पडली। अशा दुष्काळात असे मेळावे होणे गरजेचे आहे। असे मेळावे प्रत्येक समाजात व्हायला पाहिजे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र। 26 जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावरची नवीन अरेंजमेंट। 26 जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुक्यांची सुविधा, तिरंगा बुके, प्रोटोका बुके आणि पुष्पचक्र ही 26 जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता फ्लावर्स अँड फ्लावर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 94 23 78 54 56 73 50 62 56 56। नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 8 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला। एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजीराबाद, नांदेड।
संपर्क 992102 2221 9850 22 22 21 9970 94 3387. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. उद्या कुसुम सभागृह येथे ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन एकूण 4 सत्रामध्ये पार पडणार आहे. नांदेड येथील फुले आंबेडकर विचारधारा समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड येथे 1 दिवसीय फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन उद्या होणार असून आंबेडकरी चळवळीचे थोर विचारवंत राजा ढाले हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असून ज्येष्ठ विचारवंत सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संमेलनास प्रख्यात विचारवंत परसाळे, डॉक्टर शरद गायकवाड, प्रताप सिंग बडोदे, प्राध्यापक FEN इंगोले, डॉक्टर बबन जोगदंड, प्राध्यापक जगदीश कदम, प्राध्यापक रविचंद्र हडसनकर, प्राध्यापक संध्या रंगारी यांच्यासह प्रसिद्ध रंगकर्मी कुमार आहेर व प्रसिद्ध कलाकार सिलवंत वाढवे यांची उपस्थिती राहणार आहे. आंबेडकर विचारधारेच्या वतीने नांदेड नगरीमध्ये उद्या दिनांक 25 रोजी जे साहित्य संमेलन रूपात चर्चा होणार आहे ती जनप्रबोधनाची चर्चा असणार आहे. या साहित्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्योतिबा फुले किंवा कबीर किंवा बुद्ध यांनी या देशाला दिलेले सुचवलेले पर्यायी उपाय आहेत, पर्यायी संस्कृती आहे, तर ती संस्कृती विचाराच्या पायावर प्रत्यक्ष उभी राहिली पाहिजे समाजामध्ये. यासाठी धडपडणारी चळवळ म्हणून जे साहित्य किंवा जी कला किंवा जी संस्कृती राबती आहे ती संस्कृती घडवण्याचं काम आम्ही या संमेलनात करतो. सकाळी 11:30 वाजता कुसुम सभागृहात हे संमेलन एकूण 4 सत्रामध्ये होणार आहे. पहिले सत्र सकाळी 11:30 वाजता उद्घाटन, प्रकाशन व सत्काराचे असून या सत्रात उद्घाटक सदाशिवराव पाटील व संमेलनाचे अध्यक्ष राजा ढाले यांचे वैचारिक भाषण होतील. विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता प्रसिद्ध कथाकार शिलवंत वाढवे हे सामाजिक आशयांच्या व विनोदी संवादाने व अभियानाने कथा सादर करणार आहेत. तिसरे सत्र दुपारी 4 वाजता एकाकीचे असून महाराष्ट्राने बहुचर्चित एक पात्री मी ज्योतिराव फुले बोलतोय ही प्रसिद्ध रंगकर्मी कुमार आहेर पुणे सादर करतील. सायंकाळी 6 वाजता समारोपाचे 4थे सत्र असून त्यात महत्त्वपूर्ण ठराव व जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. नांदेडकरांच्या सेवेत लवकरच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी स्वर्णतीर्थ शोरूमचे उद्घाटन होणार असून नांदेडकरांची गरज लक्षात घेता रतनलाल सी बापना ज्वेलर्स मध्ये नवीन डिझाईनचे दागिने उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सुशील बापना यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नांदेडकरांच्या लवकरच सेवेत रुजू होत आहे नांदेडमध्ये RC बापना ज्वेलर्स. येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी स्वर्णतीर्थच्या नांदेड शोरूमचे उद्घाटन होणार आहे. जळगाव हे सोने चांदीच्या व्यापारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. खानदेशातल्या जळगावाला सुवर्ण नगरी म्हणून ओळखले जाते. त्या जळगावात RC बापना ज्वेलर्सची ओळख स्वर्णतीर्थ म्हणून आहे. मराठवाड्याच्या संतभूमीत नांदेड नगरीत आता ही शाखा सुरू होणार आहे.
ही आनंदाची बाब आहे। नांदेडचे बरेच ग्राहक सुवर्ण खरेदीसाठी जळगावला जात असतात, तेव्हा त्यांची गरज लक्षात घेऊन नांदेड येथे आता VIP रोडवर भव्य असे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स सुरू होणार आहे। या शोरूम मध्ये अतिशय आधुनिक पद्धतीने दागिने बनवण्यात येणार आहेत। आज मराठवाड्यातले हे दुसरे शोरूम नांदेड येथे VIP रोडवर सुरू होत आहे। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नाम का शोरूम की ओपनिंग कर रहे हैं, शुरुआत कर रहे हैं। इसके लिए जानकारी देने के लिए आप सभी को यहाँ बुलाया था, बताया गया था। हमने 1974 में जलगांव में व्यापार की शुरुआत की, 1988 में उसके बड़ा शोरूम किया, उसके बाद में 2005 के अंदर हमने औरंगाबाद शोरूम किया, 2009 के अंदर हमने नासिक शोरूम किया, 2012 के अंदर जलगांव में एक बड़ा शोरूम और बनाया और उसके बाद में अब हम 26 जनवरी 2015 के अंदर नांदेड़ में शोरूम शुरुआत करने जा रहे हैं। ये जानकारी देने के लिए व्यापार कैसे किया जाता है, कैसा व्यापार होता है, कैसे व्यापार में प्रमाणित पारदर्शिता होती है, वो बताने के लिए पत्रिका प्रस्तुत ली गई थी। स्वर्ण तीर्थ मध्ये आपणास बदलत्या काळानुसार बदलत्या नवीन डिझाईनचे दागिने मिळतील। सर्व दागिन्याची शुद्धता कॅरोमीटरवर तपासली जाते। नांदेडच्या अलंकार प्रेमीचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार या शोरूम मध्ये मणी वाटीपासून किलूबाई, टॉप्स, कानचेन, इयरिंग, अंगठी, सोनसाखळी, चपलाहार, राणीहार, बोरमाळ, ब्रासलेट, मंगळसूत्र, नेकलेस, बांगडी, पाटली तसेच संपूर्ण वेंडिंग ज्वेलरी, अन्य डायमंड ज्वेलरी, चांदीची पायल, बिछुडी, देवदेवतांच्या मूर्ती, चांदीची भांडी, अस्सल मराठमोळ्या व पेशवाई थाटाचे दागिने देखील येथे उपलब्ध होणार आहेत। याशिवाय तरुण तरुणीसाठी फॅशनेबल दागिने 24 कॅरेट मध्ये उपलब्ध असतील। RC बाफना ज्वेलर्स आता लवकरच नांदेडकरांच्या सेवेत हजर होणार आहे। ही नांदेडच्या अलंकार प्रेमीसाठी आनंदाची बाब आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। गवळी समाजाचा सामूहिक मेळावा संपन्न, 15 जोडपी विवाहबद्ध। रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे प्रजासत्ताक दिनी नांदेडमध्ये उद्घाटन। प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरावर बंदी, दिलीप स्वामी। उद्या फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाचे आयोजन। याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।